पण दिल्ली आणि बेळगावमध्ये जे मोर्चे चालले आहेत, दिल्लीतल्या मोर्चामध्ये कॉक्रोच पार्टी असू दे, दुसरे वेगवेगळे असू देत, याच्यामध्ये मोर्चामध्ये कोण भाग घेतलाय तुम्ही विद्यार्थ्यांनी बघायचं आहे। हे सगळं षडयंत्र आहे, बाहेरून पैसा येतोय, खर्च करताय आणि राजकीय पोळ्या भाजायचं काम बेळगाव ते दिल्लीपर्यंत चाललंय। आणि तुम्ही जर सगळे गप्पच बसून गेला तर राज्य सरकारचं तुम्हाला कुणक असल्याचं का, तुम्ही राज्य सरकारच्या हाताखालची मांजरं झाल्यासारखं झालंय। त्यामुळे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। प्रशासनाला एकच इशारा आहे की असे जे शिव्या देणारे विद्यार्थी नसून तिसरे लोक जे आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांना अरेस्ट करावं, अरेस्ट करून जेल पाठवल्याशिवाय अशी लोक गप बसणार नाही। विशेष करून विद्यार्थ्यांना विनंती आहे की आज सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक आपला व्हिडिओ जारी केला आहे की नीट परीक्षा आणि लिकेज झालेलं हे दुर्दैव आहे, पण त्याला पर्याय म्हणून इमिजिएटली नीट परीक्षा घेऊन विद्यार्थी पास होऊन दुसरीकडे ऍडमिशन घेतात। पण दिल्ली आणि बेळगावमध्ये जे मोर्चे चालले आहेत, दिल्लीतल्या मोर्चामध्ये कॉक्रोच पार्टी असू दे, दुसरे वेगवेगळे असू देत, याच्यामध्ये मोर्चामध्ये कोण भाग घेतलाय तुम्ही विद्यार्थ्यांनी बघायचं आहे। घोषणा काय देतात, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी भी जिंदा है। काश्मीर आमचं नव्हे, देश की बर्बादी करेंगे, देश के तुकडे करेंगे, रामाबद्दल शिव्या द्यायचं। आणि बेळगावमध्ये आल्यानंतर नीम का पत्ता कडवा आहे, मोदीजी साला भडवा आहे, अशा घोषणा देणारे विद्यार्थी असू शकतात काय? हे सगळं षडयंत्र आहे, बाहेरून पैसा येतोय, खर्च करताय आणि राजकीय पोळ्या भाजायचं काम बेळगाव ते दिल्लीपर्यंत चाललंय। विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक राहावं, अशा समस्या ह्यांनी याच्या पुढे करणारच, पण मला वाटत नाही की विद्यार्थी अशा आंदोलनामध्ये भाग घेतील। आजच्या आंदोलनातून प्रशासनाला काय इशारा आहे? प्रशासनाला एकच इशारा आहे की असे जे शिव्या देणारे विद्यार्थी नसून तिसरे लोक जे आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांना अरेस्ट करावं, अरेस्ट करून जेल पाठवल्याशिवाय अशी लोक गप बसणार नाही। त्याच्या पुढे असे नेता आज 100 आहेत, उद्या 1000 होऊन बसतील। त्याच्यासाठी प्रशासनानं इमिजिएटली ऍक्शन घेतली पाहिजे। एक प्रधानमंत्री निवडून दिलेला प्रधानमंत्री आहे तो, असं नसतंय। आणि तुम्ही जर सगळे गप्पच बसत गेला तर राज्य सरकारचं तुम्हाला कुणक असल्याचं का, तुम्ही राज्य सरकारच्या हाताखालची मांजरं झाल्यासारखं झालंय। त्यामुळे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अशा घोषणा देणाऱ्यावरती इमिजिएटली कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे।